दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तू नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मजल दर मजल करत प्रवास सुरू आहे प्रत्येक शहरापर्यंत पोहोचण्याचा आणि प्रत्येक शहरातल्या तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा. आपण आहोत सुखसागर नगर कात्रज पुणे या ठिकाणी आणि आता डॉक्टर श्रद्धा राकेश शालगर आणि तेजश्री सतीश किंद्रे या दोन वहिनींना भेटणार आहोत. श्रद्धा वहिनी आणि तेजश्री वहिनी यांच्याकडे ना काहीतरी वेगळे पण दडलेले आहे. म्हणजे श्रद्धा वहिनी आहेत ना त्या शॉर्ट टेम्पर्ड आहेत आणि तेजश्री वहिनी ज्या आहेत ना त्यांना राग आला ना की त्यांचा राग लगेच शांत होतो. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, खेलेंगे हम जान से, थ्री चेयर्स फॉर तेजश्री वहिनी. हिप 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 हिप. श्रद्धा शालगर डॉक्टर असून पण घरातल्या सगळ्या कामांसाठी हुशार आहे. तेजश्री ताई गप्पा मारायला लागली की तासन तास गप्पा मारत बसतात. राग हा श्रद्धा वहिनींच्या नाकावरच असतो. तेजश्री वहिनी नेहमी दुसऱ्यांचा राग मुलांवरच काढतात. श्रद्धा ऍडजस्टमेंटच्या बाबतीत कधीच मागे पुढे बघत नाही. घ्या उखाणा घ्या पटकन एक. होम मिनिस्टरच्या निमित्ताने भाऊजी आले घरी. मी त्यांची राधा, राकेश माझ्या हरी. अरे वा वा, क्या बात. धन्यवाद. तुम्ही त्यांची राधा आणि राकेश तुमचे हरी, पण येतात का वेळेवर घरी? पेशंट झाला की लगेच घरी. बरोबर. द्या ओळख करून सगळे. हे हजबंड माझे हजबंड का? डॉक्टर राकेश शालगर, डेंटिस्ट. आणि मग ते मगाशी म्हणालात ते हरी हरी. बरोबर. ह्या आमची आजी सासू. नमस्कार आजी. ह्या आमची आई सासूबाई. नमस्कार. ते दादा म्हणजे सासरे माझे. ही माझी छोटी जाऊ. नमस्कार. ह्या आमच्या नणंदबाई. नमस्कार. आणि ह्या आमच्या आत्याबाई. नमस्कार. आणि हा सगळा परिवार. आणि हा सगळा आमचाच परिवार. नमस्कार. नमस्कार. आणि आता हे घर आणि सुरू होणार या घरामध्ये गप्पा. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर चोपडा, जळगाव जिल्हा. मग इतकं छान तिकडे जळगाव सोडून पुण्यात कशाला आलात? पुण्यामध्ये आले ऍक्च्युली आयुर्वेदासाठीच. आयुर्वेदासाठी? हो. तुम्ही BAMS केलं? हो, BAMS. कुठून केलं? नाशिक पंचवटी कॉलेज. मग मला सांगा की साधारणतः असं काय झालं की तुम्हाला वाटलं की आता आपण पुण्यातच जायला पाहिजे? तेच पुण्यात येण्याचं कारण हेच होतं की भाऊ पुण्यात सेटल होता 2-3 वर्षांपासून. माझे वडील इकडेच सेटल होणार माहिती होते म्हणून लग्न करून मग पुण्यातच जायचं. पण पुण्यातच का? आवडतं ऍक्च्युली पुणे. पुणे आवडतं का हरी आवडतं? आता दोन्ही आवडतात. पण ते हरी कुठे भेटले तुम्हाला? हरी घरीच आले होते बघायला. हरी घरीच आले होते? हो. म्हणजे ऍक्च्युली अरेंज मॅरेजच ते आमचं. हो. हा, तर मग ते स्थळ म्हणजे असं शोधून तसं. आणि मिस्टर पण डॉक्टर आहेत? ते डेंटिस्ट आहेत. छान. म्हणजे ते असं काही दुखलं वगैरे का तुम्ही मुडी वगैरे उगाळून देता? तसं बघतो म्हणजे. तसं बघता? आजाराची तीव्रता बघून बघतो. बघता. बोलवा ना त्यांना. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. आठवतो तो दिवस मुलगी बघायला गेलेला तो? चांगलाच लक्षात येतो. चांगलाच लक्षात आहे म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे झालं असं होतं की आम्ही जायची तयारी केली आणि तयारी केल्यावर विघ्न ही येतच असतात. ऐन वेळेस काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येत असतात की याचं नाही आवरून झालं, त्याचं नाही आवरून झालं. असं करत करत आम्ही 2-3 तास उशिरा गेलो. तोपर्यंत ही जाम वैतागलेली होती. काय सांगता? मग त्यानंतर आम्ही गेलो, बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि घरच्यांनी तेवढे प्रश्न विचारले की मला असं वाटलंच नाही की आता मी काही विचारायचं राहिलंय अजून. त्यामुळे मीही तिला काही विचारलं नाही आणि मी काही विचारेल या अपेक्षेने तिने माझ्याकडे बघितलंच नाही.
काय हो काय हे खरंय ते काय खरंय? बघितलंच नाही मी त्यांना. मग बघायचा कार्यक्रम का ठेवला होता? तो त्यांच्यातर्फे झाला, माझा कार्यक्रम नंतर झाला. तुम्ही ओळखून घेतलं? हो, मी म्हणजे बाकीचे प्रश्न विचारतायत आणि तुम्ही बघत होता असं झालं? ती येण्याच्या आधी त्यांच्या घरच्यांनी पण मला प्रश्न विचारले. आता कोण प्रश्न विचारतं? आता नाही विचारत. आता नाही विचारत. मध्ये आवाज का कमी झाला? किती छान हसतायत दोघे, असे हसत राहा. आता मला बघायचंय, कारण या प्रत्येक खेळामध्ये किंवा संसारामध्ये एकमेकाची साथ ही खूप महत्वाची असते आणि त्यामुळे एकमेकांच्या साथीनं हा पुढचा खेळ पूर्ण करायचा आहे. 8 थर रचायचे. जर 8 थर तुम्ही व्यवस्थित रचले, म्हणजे मनोरा रचला, तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. वेळ 2 मिनिटाची. 1 2 3 वेळ सुरू झाली. चला परत. पाच 4 3 2 बस राहू द्या 1 राहू द्या, नका ठेवू. वेळ संपली. आहेत ते हरी, पण आज इथेही करतायत हरी. काही हरकत नाही. चला जाऊन भेटूया किंद्रे वहिनी. नमस्कार. साखर लावता वाटतं का? नाही. थँक्यू. उकाळा घ्या. पाण्यात पान केंदूरकरांचे पान. सतीश रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर असताना छान. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. या नंदुबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. या माझ्या काकी. नमस्कार. या जाऊबाई. नमस्कार. या मोठ्या सासू. त्या मामी. ती नमस्कार. बहीण. त्या नमस्कार. मावशी, त्या पण जाऊबाई आहेत. नमस्कार. त्या पण बाकी सगळे फ्रेंड सर्कल. नमस्कार. नमस्कार. आणि आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. नमस्कार. आणि माहेर कुठलं? मुंबई अंधेरी. सगळं शिक्षण तिकडेच झालं अंधेरीमध्ये. आणि मग नवरा मुलगा अंधेरीतच मिळाला का? नाही पुण्याला. पुण्याला? ते काकींनी ठरवलं, आमच्या काका काकूंनी लग्न ठरवलं माझं. पुण्याचं नवरा. काय करतात मिस्टर? ते ऍक्च्युली आधी टेलरचा व्यवसाय करत होते. त्याच्यानंतर ते बंद केलं आणि टुरिस्टचा बिझनेस चालू केला आता. स्वतःचा व्यवसाय सुरू केला. बोलवा त्यांना. हो या. नमस्कार. मी सतीश किंद्रे. बरं मला सांगा, लग्न जमलं आणि मग नंतर फिरायला जायचं तुम्ही, तेव्हा काय व्हायचं? फिरायला जाताना म्हणजे असं आमच्या दोघांचं कधी काही नसेल. मग घरात थोडंसं वाद असायचं, पण सांगितलं की व्हायचं लगेच. वाद? हा. तुम्ही मोटरसायकलवरनं कधी फिरलात की नाही? भरपूर वेळा. भरपूर वेळा. मग कधी वहिनीच राहून गेल्या असं झालं नाही ना? हो झालं. काय झालं? ते लग्न झाल्यानंतर साधारण 1-2 महिन्याच्या पिरियडमध्ये हा. माझी M50 गाडी होती. बर. तर त्याच्यावरती मागे बसवली होती हा. आणि आम्ही गप्पा मारत होतो. तर ती गाडी एका ठिकाणी दुकानात उभी केली. ती माझं काम होतं ते करून आलो. तिला घेतली आणि म्हटलं जायचं का? हो म्हटली. थोडंसं पुढे गेलो आणि ही मागे पडली. मला माहित नाही, मी गप्पा मारत एक असं 200-300 मीटर पुढे गेलो. अरे बापरे. पाठीमागले लोक ओरडत होते की अहो टेलर तुमची बायको पडली. लागलं त्यावेळेस. लागलं मला बरंच लागलेलं, पाठीला लागलेलं, खरचटलेलं वगैरे. टेलर निघाले पुढे. टेलर निघाले. बरं, यांच्याबद्दल तक्रार काय तुमची? तसं पाहिलं तर संसार करायचा, काही तक्रारच नाही करायची. काय तक्रार? वा. आता दोघांचा संसार आहे, तक्रार नाही, पण एकमेकांना सांभाळून आता खेळ पूर्ण करायचा आहे. 8 थरांचा मनोरा रचायचा आहे आणि तो जर रचला तर 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. 2 मिनिटाची वेळ सुरू होते आता. एक 2 3 4 5वा थर लागतानाच डळमळलेले आहेत आता सगळे. परत ठेवा. थांबा, धरून उपयोग नाही, हात सोडल्यावर थांबलं पाहिजे ते. पाच 4 3 2 1 वेळ संपली. आज आपण बघितलं की या दुसऱ्या घरात सुद्धा मनोरा रचू शकलेले नाहीत. नमस्कार.
वा, मोठं कुटुंब आहे. हो बरंच मोठं आहे. हा, बरंच मोठं आहे ना. बरं, हा तन्मणी इथे ठेवलेला आहे, हा कोणाला भेट म्हणून मिळू शकतो? तर आज तुमची बाजू जर मिस्टरांनी व्यवस्थित घेतली आणि यांनी केलेले सगळे आरोप जर यांनी खोडून काढले तर ते तुम्हाला मिळवून देऊ शकतात. पहिला आरोप कोण करणार आहे? आपण कोण? नणंद. बरोबर, तुम्हीच करणार. करा. ती खूप हट्टी आहे आणि खूप तिला राग येतो. छोट्या छोट्या गोष्टीला इतकी चिडते ना, असं खूप स्वतःला त्रास करून घेते, मनस्ताप करून घेते. काय असतं की जो माणूस एकदम परफेक्ट असतो त्याला सगळं परफेक्टच लागतं. जर त्याच्या मनासारखं जर काही झालं नाही, नसतं ना. प्रत्येक माणूस म्हटलं की वेगवेगळा असणारच ना. तुम्ही परफेक्ट आहात, दुसरा परफेक्ट असणार. पण एका माणसाला हँडल करण्यासाठी जर 100 माणसं असतील तर त्याला हँडल करताना डिफिकल्टी येणारच आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येकाला हँडल करताना त्या परीने त्याला वागावंच लागणार आहे. कधी शांतता, कधी खुशी, कभी गम, हा जीवनाचाच नियम आहे. दोन्ही नसलं तर काही अर्थ नाहीये. एकच असून काही अर्थ नाही, दोन्ही असलं पाहिजे. त्याच्यामुळे जॉईंट फॅमिली म्हटलं की थोडंफार आपल्याला आपलं सोडावंच लागतं, एक ऍडजस्ट मिनिट, करावं. आपण कुठे असता? मी इथेच राहते, मागच्या गल्लीत. तोच गोंधळ झालाय. जवळ असल्यामुळे जरा काय झालं का तिकडच्या पेक्षा या इकडेच जास्त असणार. चला, हा झाला पहिला आरोप. दुसरा आरोप कोण करणार आहे? हा, बोला. त्यांना अपत्य केलेलं अजिबात चालत नाही. म्हणजे काय असतं? म्हणजे बाहेरची पाणीपुरी, भेळ, कचोरी किंवा पावभाजी त्या काही खाऊ देत नाहीत. आणि मला ते जास्त आवडतं. त्या कंपल्सरी मला भाजीपोळीच खायला लावतात. ह्याला नो एक्सक्यूज आहे. आजची जी लाईफस्टाईल आहे त्याप्रमाणे जर राहायला गेलो तर आपलं आयुष्य तर फार कमी. आयुष्य जगण्यापेक्षा ते किती क्वालिटीने जगतो हे महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी पथ्यही येणारच, म्हणजे ते आवश्यकच आहे. नो एक्सक्यूज फॉर मी. सर्पोद्यानाच्या बाहेर भेळ का खात होता? बोला, सर्पोद्यानाच्या बाहेर भेळ का खात होतात? बरं, आता सासूबाई काय नाही, खरं बोला, काय तक्रार नसेल तर नाही सांगा. काहीच नाही तक्रार. सगळं करते, पण संडेला काय असं काहीतरी वेगळं वेगळं करा. भाजीपोळीच फक्त म्हणते. आणि नॉनव्हेज आमच्या मिस्टरांना आवडतं. ती तर करतच नाही, खात पण नाही, मला करायला पण नाही आवडत. आई म्हणते मी करत, मला वास पण नाही सहन होत नाही. असं म्हणते? हो. अरे 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 अरे. जे आईने सांगितलं की बाबा घरामध्ये तिला संडेसाठी पाहिजे काहीतरी वेगळं. आता जो विषय म्हणतो मी की पथ्याचा विषय जे ती म्हणते, तर कधी कधी अपथ्य ठीक आहे. तर संडेला आम्ही जरी घरी असलो तरी तेच खातो. आम्ही जरी बाहेर फिरायला गेलो, जसं तुम्ही म्हणालात की भेळपुरी खाल्ली, असं फार कमी वेळा होतं. आता हॉटेलमध्ये गेल्यावर आजचे पदार्थ जे आहेत ते आपण खातो, पण आम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर सुद्धा आम्ही दाल खिचडी खातो. याच्यावर विश्वास बसणार नाही कोणाचा. सगळ्यांकडे बघा आणि स्वतःकडे बघा. पथ्याचा परिणाम कोणावर झालाय ते सगळ्यांना कळेल. आणि आता या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आता आम्हाला ऐकायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की मी आयुर्वेदिक म्हणजे आयुर्वेदाची भक्तच आहे एका डॉक्टरपेक्षा. तर मला असं वाटतं की दिनचर्या जी आहे ती फॉलो व्हायलाच पाहिजे. म्हणून मी स्वतः ते करते, त्यांना सुद्धा ते कंपल्सरी करायलाच लावते. एक त्यांचं जे म्हणणं होतं ते नणंदबाईंचं, त्या 15-15 मिनिटांनी येतात इकडे बघायला. काय म्हणणं होतं? चिडते. माझी म्हणजे कुणी ऐकलं नाही किंवा असं काही झालं किंवा माझी चिडचिड होते आणि मग मी स्वतःच त्यांना फोन करून सांगते की असं झालं, माझं त्यांनी ऐकलं नाही, आता मला खूप राग आलाय, आता मी असं करेल तसं करेल. आणि मग त्या मला नंतर शांत करतात. म्हणजे मी 10-15 मिनिटांना येत नाही, ती मला फोन करते तेव्हा मला कळतं. बर, आता तन्मणी कोणाला द्यायचा ही खरं तर कसोटी आहे. कारण मिस्टरांनी शेवटी किती नाही म्हटलं तरी सुद्धा आपल्या बायकोची बाजू आज छान सांभाळून घेतली, आपण सगळ्यांनी बघितलं, हो की नाही? हा तन्मणी तुम्ही द्या त्यांना, द्या. तुमच्या घरात काय होणार ते बघण्यासाठी आपण लगेच जाऊया केंद्रे कुटुंबाला. आणि आता केंद्रे कुटुंबाकडे आपण आलेले आहोत. नमस्कार. चला, आता तुमच्यावर ही मंडळी त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगणार आहेत आणि ते सगळ्या गोष्टी तुम्ही खोडून काढायचे. तुम्ही यांच्या बाजूने आज स्ट्रॉंग उभं राहायचंय, लक्षात ठेवा. तुमच्या मदतीला कोण पाहिजे का इकडे? जाऊबाई या इकडे जोरात. चला, हा, आता तुमची वेळ सुरू होते. चला, कोण बोलणार सगळ्यात आधी? सासूबाई.
बोला काय तक्रार आहे सुनेबद्दल? तक्रार अशी हा. आहे, मुलांना मारायला गेले लागली ना, आपण सोडायला गेले की म्हणती माझी मुलं हा. येत, तुम्ही पुढे यायचं नाही. काय काय होतं असं थोडंफार, पण ते सांभाळून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी. हे काय आज यांना तनमणी मिळवून देणार नाही, काय बोलतच नाही. आणि सासरपणा जास्त आहे. म्हणजे जशी रक्षाबंधनला मी भाऊला म्हटलं मला ही असली साडी पाहिजे, की भाऊबीजेच्या वेळेस त्यांनी भाऊकडून तसली साडी घेतली पाहिजे पाडवायला. ह्या कोण आहेत? नंदुबाई. आता फक्त कलर सेम साड्या दोघींच्यात असलेच आहेत ना, काय मला तसलीच पाहिजे म्हणजे. कसं होणार ते? फक्त भाऊला नाश्त्याला देणार, बारक्या भावाला नाश्त्याला देणारच नाही. त्या दोघांचं पटत नाही, अरे बाबा. त्यामुळे त्याच्यामध्ये मी बोलू शकत नाही ना. मी कसं बोलणार मध्ये ते? फक्त भाऊला नाश्त्याला देणार किंवा त्याला सकाळी निघाला की त्याला दूध देणार, रुमाल देणार. मी एकदा सांगणार नाही, मी एकदा सांगतो ना की नाश्त्याला वाढ. त्या दोघांनी पटवून घेतलं पाहिजे की नाश्त्याला दिलं पाहिजे, नाही तसं ते त्यांचं काम आहे. आता सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे, आता वहिनींना या सगळ्यावरती काय बोलायचं ते ऐकायचं. सासूबाईंचं म्हणणं आहे की मुलांना मारते, मुलांच्या चुका होतात तिथेच मी मारते, विनाकारण मुलांना मारत नाही. कारण मुलं वाईट वागतात ते आत्ताच मला दापायला पाहिजे, पुढे त्याचा त्रास मलाच होणार आहे, सासूबाईंना होणार नाहीये. शेवटचा होता एक आरोप की तो काहीतरी एकट्यालाच तुम्ही यांना ब्रेकफास्ट देता आणि लहान दिराला मात्र देत नाही, तो काय? ते थोडं नाही पटत आमचं. ठीक आहे, इथून पुढे मी पटवून घेईन. व्हेरी गुड. हा महत्वाचा क्षण आहे असं मला वाटतं. कुठे तीर ते तीर? नमस्कार. आज वहिनींनी तुमच्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे की इथून पुढे माझ्यामध्ये मी थोडासा बदल करणार आहे. अशा वेळेला दीर म्हणून तुमचं काय म्हणणं? माझी सुरुवातीपासूनच तू एक पाऊल टाक, माझी 4 पावलं चालायची. वा वा वा. ठीक आहे, आजपासून सुरुवात करू आपण. आणि मला सांगा, आजपासून जर बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कोणता कराल? कारण तुम्ही शेवटी या घराची सून आहात. ठीक आहे, सगळ्यांच्या मनाप्रमाणे वागेल. दुसरी गोष्ट, सगळ्यांना सांभाळून घेईल, त्यांनी मलाही सांभाळून घ्यावं, हे महत्वाचं आहे. माझ्या हातून काही चुका झाल्या त्यांनी मला सांगाव्या किंवा त्यांच्या हातून काही झालं तर ते मी त्यांना सांगेन, पण त्यांनी मला सांभाळून घ्यावं. मला असं वाटतं या खेळामध्ये आज आमच्या माऊलींनी 2 पावलं पुढे टाकली, त्याचबरोबर त्यांनी सांगितलं माझी वहिनी जर 2 पावलं पुढे आली तर मी 4 पावलं पुढे येणार आहे. किती आनंदाचा क्षण आहे या घरासाठी. आणि हा तन्मणी माऊली तुम्हाला, कारण ह्या घरात गृहलक्ष्मी बनून राहा, आनंदी राहा. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. कोण जिंकणार पैठणी आता ठरणार. आणि या ठिकाणी आता ही विशिष्ट अंतरावरती रिंग ठेवायची आणि गाडी गाडी ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने अशी ढकलायची आणि ती रिंग 2 जे डॉल्फिन ठेवलेत त्याच्या मधून गेली पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 कुठूनही टाकू शकता. 1 या तुम्ही या बाजूला. आतापर्यंत तुमची गुणसंख्या आहे 1. आतापर्यंत 1-1 गुणसंख्या आहे. 2 या 2-1 ही गुणसंख्या. जर वहिनी तुम्ही 2 टाकू शकलात तर कदाचित विजय, पैठणी तुमच्याकडे. आणि त्याचबरोबर 1च गेली तर बरोबरी, मग दोघींनाही आणखी 5-5 संधी मिळू शकतात. निकाल आपल्या समोर आहे. ही भेटवस्तू आधी झी मराठीकडून तुमच्यासाठी. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या किंद्रे वहिनी. किंद्रे वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या शालगर वहिनी. शालगर वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी.
सुखसागर नगर, कात्रज, पुणे इथे रंगलेला होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात पुण्यामध्ये. नमस्कार.